छे ते उभं राहून काय करतो तर साडीला मागे घे साडी सर या ठिकाणी महाराष्ट्रातल्या तमाम गोरगरीब प्रत्यक्षित दुर्लक्षित वंचित ओबीसी बांधवांवर अन्याय होत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थानं या देशातल्या 4,500 जातींना समाजाच्या विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केलं. ओबीसीचं आरक्षण देऊन अमृतापेक्षा मोठा उपकार बाबासाहेबांनी आमच्यावर केले. त्या बाबासाहेबांचे नातू आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब या ठिकाणी या दोन संघर्ष योद्ध्यांना बळ देण्यासाठी या ओबीसीच्या संघर्षाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आले. हे या दोन्ही उपोषणकर्त्यांच्या वतीनं महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी बांधवांच्या वतीनं आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचं या ठिकाणी स्वागत करतो, अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. बाळासाहेबांनी आपल्याला परत एकदा नम्र विनंती करतो, आपल्याला आदरणीय बाळासाहेबांना ऐकायचंय. आपण आपल्या पायाला आराम द्यावा आणि खाली बसून द्यावं. हे जे बॅरिकेडिंग आपण केलंय ते माझी हात जोडून नम्र विनंती आपल्याला आहे की या रेल्वे बांधवांच्या बॅरिकेडमध्ये आपण हे दादा तू बाहेर नाही, आपले स्वयंसेवक करा आणि आतमध्ये येऊ नका. माझी विनंती आपल्याला या ठिकाणी परत एकदा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आम्ही जिवंत आहोत, आम्ही जागे आहोत आणि आमच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आम्ही आवाज उचलू शकतो, संघर्ष करू शकतो हे दाखवून देण्यासाठी दोन्ही संघर्ष त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेल्या ओबीसी बांधवांना विनंती करतो. आपण या ठिकाणी शांततेला बसून सहकार्य करा. आपल्याला बाळासाहेबांना ऐकायचंय. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे या देशातील तमाम ओबीसी बांधवांवर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ओबीसीवर अनंत उपकार आहेत आणि ज्या ज्या वेळी ओबीसीच्या आरक्षणाचा ओबीसीच्या हक्क अधिकारांचा प्रश्न येतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचे अनुयायी म्हाताऱ्यांनी आणि वंदनीय बाळासाहेब आंबेडकरांनी कायम ओबीसीच्या हक्क अधिकाराच्या संदर्भात न्यायासाठी भांडण्याची भूमिका, संघर्षाची भूमिका घेतलेली आहे. मी या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त कराव्या. प्रकाश आंबेडकर
ओबीसी आणि भक्तीविमुक्त यांचं आरक्षण अबाधित राहावं आणि इतर कोणाला आरक्षण देऊ नये अशी असणारी जी मागणी आहे त्या मागणीच्या समर्थनार्थ त्यांनी या सर्व उपोषण या ठिकाणी सुरुवात केले. गप्पा मारता मारता मी आता असताना त्यांच्याशी बोललो की उपोषण चालू राहिलं तरी पाणी हे आपण सर्व पीत राहिलं पाहिजे. पाणी ते पीत राहतील अशी अपेक्षा मी त्या ठिकाणी बाळगतो. खरं म्हटलं की शासनाने या प्रश्नाकडे असताना गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. त्याचा मला जी काही माहिती मिळते त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये निवेदन देणं चाललेलं आहे, आंदोलन देणं चाललेलं आहे आणि मोर्चे सुद्धा काढण्याची तयारीमध्ये आहेत अशी परिस्थिती. महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोखा हा राहिला पाहिजे. या दृष्टीने जी पावलं टाकली पाहिजे ती शासनाकडून मला सर्व पडताना त्या ठिकाणी दिसत नाही. अनेक वेळा महाराष्ट्रामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये ओबीसी आणि मराठा समाज अनेक वेळा आमने सामने आलेला आहे. शासनाचा सुद्धा अनेक वेळा या संदर्भात असणारा समज त्या ठिकाणी आणि जाणीव करून सुद्धा दिलेली आहे ही परिस्थिती स्फोटक आहे. बेरोजगारी ही अजून त्याच्यामध्ये भर घालते. आपल्याला थोडंफार जगण्याचं असणारं साधन मिळालेलं आहे, शाश्वत मिळालेली आहे. त्याच्याच वरती हमला होतोय की काय आणि तेच निघून जाते की काय याची असणारी चिंता ही भटक्या विमुक्त ओबीसी समूहाला आहे अशी परिस्थिती आहे. तेव्हा ही जी भीती आहे या भीतीला कुठेतरी आपण असं हात घातली पाहिजे, चर्चा केली पाहिजे आणि जे राजकीय पक्ष आहेत आणि ते राजकीय पक्षांची नेते जे आहेत त्यांना भूमिका घ्यायला आपण सांगितली पाहिजे आणि त्यातून असा मार्ग काढला पाहिजे असे त्या ठिकाणी मागतो. पक्षाच्या वतीने जे आहे ते आम्ही आमची भूमिका ही अगोदरच जाहीर केलेली आहे की ओबीसीच्या असणारं आरक्षणाचं दाब हे वेगळंच असलं पाहिजे. हे मंडळ कमिशनने निर्माण केलेलं आहे आणि त्यावेळेस अनेक मुद्द्यांचा उहापोह त्यावेळेसही झाला होता, निकाली लागला. मंडळ कमिशन हे असताना 80 साली आलं होतं. आज आपण असताना 2024 मध्ये आहोत. 44 वर्ष होऊन गेलेली आहेत. समाजामध्ये चढ उतार हा होत असतो. तेव्हा नवा कुठला तरी वर्ग निर्माण होतो की ज्याला शासनाच्या मदतीची आवश्यकता असते. ही परिस्थिती लक्षात घेता ज्यांना आवश्यकता झालेली आहे त्यांना कशा पद्धतीने अशा मदत करायची याचा सुद्धा शासनाचा स्वतःचा पण एखादी व्यवस्था सेटल झालेली आहे म्हणजे जी शाश्वत झालेली आहे तिच्यामध्ये आपण असा गडबड करण्याचा प्रयत्न केला किंवा कोणाला घुसळण्याचा प्रयत्न केला तर मग सामाजिक दृष्टीने असणारा सलोखा जो असतो बिघडला जातो आणि त्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो की टेन्शन, तणाव
हा सर्व त्या ठिकाणी निर्माण होतो आणि आज तणाव निर्माण झाला अशी परिस्थिती आहे. शासनाला माझी विनंती आहे की हा तणाव एक मर्यादेच्या पलीकडे जाता कामा नये. शासनाला माझी विनंती आहे की हा तणाव आणि शासनाने ताबडतोब याच्यामध्ये लक्ष घालावं. शासन लक्ष घालील अशी मी त्या ठिकाणी अपेक्षा बाळगतो. पक्षाच्या वतीने शासनाने लवकरात लवकर याकडे लक्ष ओबीसीचं आरक्षण हे ओबीसीनंच असलं पाहिजे हे भूमिका पुन्हा पाहिजे ही भूमिका सुद्धा घ्या.